तिकडं सादंदरीला जायचंय आज आम्हाला. तर आम्ही पहिले इथं आम्ही आमच्या टॉपसीवर बसलो आहे. तर इथं 5 मिनिट बसणार, परत गाडीत बसणार, परत तिकडे निघणार. असा आमचा प्रवास झाला आहे आणि होणार आहे. ओके, व्हेरी गुड. तर मित्रांनो, ही कोण होती? ही परी श्रुती गोडे. आज आपल्याला जॉईन झालेले मित्र हे पूर्वीचे सगबोर सर, फापळे सर आणि हे नवीन गेस्ट हे गोडे सर. आता सध्या आम्ही चाललो आहे सांदनदरीला. तिथला एक थरारक किंवा जो अनुभव येणार आहे ॲडव्हेंचरचा, तो अनुभव घेण्यासाठी सध्या आम्ही भंडारदऱ्याच्या बॅकवॉटरच्या एका ठिकाणी बसलेलो आहे. टॉपसीवरती मागे तुम्हाला दिसतंय ते पाणी भंडारदऱ्याचं बॅकवॉटर आहे. आणि पाठीमागं जो डोंगर दिसतोय तो रतनगडचा डोंगर आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता हा व्ह्यू वगैरे. अलंग, मदन आणि कुलंग हे जे डोंगर आहेत, किल्ले, त्यांचा हा परिसर आहे. आणि आता आम्ही जातोय. दुपारचे बरोबर आता 1 वाजलेलं आहे. रखरखतं ऊन आहे, प्रचंड ऊन लागते. तरी अशा उन्हामध्ये सगळेजण निसर्गाचा मस्त आनंद घेत आहेत. आणि या आनंदातच आता भर पाडण्यासाठी आम्ही सगळेजण जाणार आहोत सांदनदरीला. चला, प्रवास आता सुरू होतोय आमचा. आणि ही छोटीशी गेस्ट आणि आमचे हे बाकीचे मित्र. चलो, कॅरी ऑन. आता सध्या आम्ही आहोत साम्रत या गावामध्ये. आणि साम्रत गावातून जवळच सांदनदरी आहे पाठीमागे. चला मित्रांनो, इथून ती स्टार्ट होते, सुरुवात होते. आणि पाठीमागे हे डोंगर वगैरे तुम्हाला दिसत असतील, त्यांच्या जवळच सांदनदरी आहे. तिथे आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. चला. ठिकाणी आम्ही सांदनदरीच्या कमानीमध्ये प्रवेश करतोय. कमान पाहत असाल. आणि ही सुरुवात झालेली आहे सांदनदरीच्या प्रवेशासाठी. सगळ्यात आनंदी आणि उत्साही आहे ती आपली परी. हा, लिटल एंजल. हळूहळू बघा, घाई करू नको. नाही, तशीच तिच्यात एनर्जी आहे. इथं सुरू झालेली आहे इथं सांदनदरीची सुरुवात. हे बघा, दगड आहेत भरपूर. हा, यू नो, हे जे पाणी, हे उन्हाळा पावसाळा पाणी स्वच्छच राहतं. फक्त पाण्यामध्ये कोणी हातपाय वगैरे धुवू नये म्हणजे झालं. इकडे बस, खाली जागेवर खाली बस. म्हणजे पाय मोकळे ठेवून, पाय मोकळे ठेवून बस. ये सर, इथं बस. जमलं आलं, मला जाता येईल ना परी गेली. आले तर काय अंधाराचं काय येतं सर. चल. या ठिकाणी रॅपलिंगची पण ही मी केली असती बरं करावं. हा, ही जी केली असती. मी जी केली फक्त 100 फुटाची रॅपलिंग. जर तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे करायची असेल रॅपलिंगची तर नक्की या. तिथे टीम असतात, त्यानुसार रॅपलिंगची सोय अवेलेबल आहे. हॅलो, थंड थंड पाणी आहे ना, जा हळू जा, उतरून नाही तर. थंड पाणी एकदम, पाण्यातून जायचंय. आणि जा, हळूहळू जा. जास्त खोल नाहीये पण तरी चांगलं भिजतंय माणूस. आणि पलीकडे अजून अशी सांदनदरी बाकी आहे. चलो. अरे या ठिकाणी सगभर घसरून पडलेले डाय मारताना. त्याला वाटलं खूप उतळ असेल, पण उतळ आहे तरी पण घसरून भिजलाय तो.
ओके. परी पण पाण्याचा छान आनंद घेते. हे बघा ही सांदनदरी आहे समोर दिसते ती. आता आम्ही सांदनदरीच्या अगदी कुशीत शिरलेलो आहे आणि परी सुद्धा अति उत्साहानं ती दरी क्रॉस करताना आपल्याला दिसत असेल. आणि मोठ्या मोठ्या दगडा या ठिकाणी पडलेल्या आहेत, शिळा. फक्त चालताना आपल्याला चांगली काळजी घ्यावी लागते, कारण बरेचसे पर्यटक येतात आणि त्यामुळं दगड जे आहे ते गुळगुळीत झालेले आहेत आणि त्याच्यामुळं घसरून पडण्याची शक्यता असू शकते, आहे की नाही? बरोबर ना सर? हां. तर त्यासाठी आपण सेफ्टी पद्धतीने चाला, घाई गडबड करू नका आणि अति उत्साह दाखवू नका. जिओग्राफिक फॉल्ट लाईन बर का. ही जी म्हणजे ही जी दरी आहे हिला जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणतात, म्हणजे भौगोलिक प्रस्तरभंग रेषा ही तयार झालेली आहे भौगोलिक हालचालींमुळे. काय म्हणतात? सांदनदरी. दरीच्या मध्यावरती आल्यानंतर आपल्याला छाती इतकं खोल पाणी लागतं. त्यासाठी आपल्याला असे गाईड या ठिकाणी अवेलेबल असतात. साधारण किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत ते असतात. ज्यावेळेस तुम्ही याल तेव्हा या गाईडच्या मदतीनं आपल्याला ह्या डोहातून पलीकडे जायचं असतं, कारण जर अनुभव नसेल तर घाबरण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि म्हणून आपण या गाईडचं कसं आहे ना पलीकडे जायचं आहे. ओके. ही बोट आहे, 2-2, 3-3 लोक बसवतात आणि ते खेचून आपल्याला पलीकडे नेतात. चला आता आम्ही सुद्धा जेवढे लोक आलोय हे या बोटच्या सहाय्यानं पलीकडे जाणार आहे. तसं आम्हाला पोहता पण येतं, पोहत जाऊ शकतो, परंतु नाही, सगळ्यांची इच्छा बसूनच जायचं. चला. बोट ओढली, छोटीशी बोट आहे. ही बोट आहे ना, मला वाटते ड्रम कापून तयार केलेली आहे, बरोबर ना? एकदम गावठी जुगाड केलेलं आहे मस्तपैकी. नाव काय तुमचं? विठ्ठल. रोजच राहतात म्हणजे रविवारी? शनिवार रविवारी, कारण शनिवारी आणि रविवारी असं जास्त पर्यटक या ठिकाणी येतात, बरोबर. आणि ही आहे बोट. सुरक्षित पद्धतीने आपल्याला पलीकडे जाता येणार आहे. चला. गळाला लागला होता. पण हा अनुभव एकदम मजेशीर वाटला, कारण ती छोटीशी बोट होती. त्या बोटीमध्ये बसून येण्याची जी मजा आहे ती समुद्रात पण येणार नाही अशी मजा आहे एकदम. एवढ्याशा बोटीमध्ये हा घाबरत होता, काय अरे पडतो की काय. सांदनदरी आहे, कॉमेडी करून एक्साइटेड जास्त झालं ना. यांचा व्हिडिओ मस्त झाला. अमेझिंग. मी खाली पडू शकतो. डरने का नहीं, मैं खुद डरा हुआ हूं. या 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 या. हा, वाव, आनंद वाटला. सगळेजण सुरक्षित आलेले आहेत. आता सांदनदरीचं पुढचं टोक आपल्याला गाठायचंय. आपली मस्ती जिरून घेण्यासाठी सांदनदरीत यावं. आता जो मोठ्या मोठ्या कातळांचा दगडांचा जो पोर्शन आहे तो जवळजवळ संपलेला आहे आणि आता छोट्या मोठ्या दगडांचाच पोर्शन शिल्लक आहे. याचाच अर्थ आता नदीचं जे आपलं ते सांदनदरीचं जे शेवट टोक आहे ते अगदी जवळ आलेलं आहे. ते आता आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि सर्वांनी
नक्कीच या सांदनदरीचा अनुभव घेतलेला आहे, आनंद पण घेतलेला आहे. सगळेच अनुभव या ठिकाणी फील होतात. बोटिंगचा पण अनुभव आम्ही घेतला. चला पुढे आता शेवटचं टोक बघून आम्ही माघारी फिरणार आहोत. ठीक आहे. सांदनदरीमध्ये येताना थोडंसं सावध यायला पाहिजे. त्याचं कारण असं की दरी खूप उंच आहे, तुम्ही पाहिले असेल. आणि उंच दरीतून वरतून दगड धोंडे कधी पडतील याचा अंदाज आपल्याला येत नाही. सावधपूर्वक जर चाललं तरच आपल्याला सुरक्षितता फिलिंग होईल, अन्यथा आपल्याला त्रास होऊ शकतो. या 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 घुसल. जमिनीच्या गर्भात शिरल्यासारखं वाटतं आहे की नाही? हो, भूगर्भ. भूगर्भात चमत्कार आहे. चमत्कार, निसर्गाचा एक अद्भुत असा चमत्कार पृथ्वीवर खूप आहेत, त्याच्यापैकी हा एक. हे असं असतं, हे असं करू नका. कुठेतरी आपलं नाव कोरणं म्हणजे पराक्रम नाही. काय पराक्रम आहे. बरं का, दगड पडतायत राहून परत आवाज आला. हा, थोडं आहे ना, दगड पडण्याची ऐका, म्हणजे मधून चाला. हा, लेक साईडला चालू नका. नाही साईडला चला सर, साईडने दगड पडणार नाही. हा पडला तर हळूच ये परी. ये दरी खत्म क्यों नहीं हो रही है? ही दरी बहुत लांब है, आपको नहीं पता. हा ना, दुसरी पोच देत असतील तर फोटो निघाल. शक्तिमान शक्तिमान. पुन्हा एकदा मोठमोठ्या दगड आहेत शेवटच्या टोकाला. कोणी राहिले का? परी आली का? हो. येस. हॅलो 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 जी. हॅलो, कुठं आहे? ये अरे इकडे पाठीमागे आहे. ओके चला. हो. अरे अरे, कोण आहे रे तिकडं? अरे बापरे, मोठ्या कातळावर जाऊन उभा राहिले. लय वर गेले नव्हते. हो ना, एवढं फास्ट कस काय गेले? इकडून वरतून रस्ता आहे. काका मी येऊ का? दे चल हात. ओ हात चल, उचलून घेतो तुला खाली. येस, सर खाली काय आता काय नाही तो रे. मी येतो आता हळूच. हा, आपण आता सांदनदरीच्या अगदी टोकाला आलेलो आहे. याचा एक आनंद आपल्याला झालेला आहे, पण आता सुरक्षितता इज मोस्ट इम्पॉर्टंट. दगडांवरती सुरक्षित यायला पाहिजे आहे की नाही? हो. मला असं वाटतं मी येऊ का नको. ये. अरे शेवट राहिलेला आहे आपला. चल. मला खाली वरती नाही येताना येत. आता तो अनुभव घ्यायचा आपल्याला तिथं गेल्यावर, बरं का? लास्टला तो अनुभव घ्यायचा आहे. कोण फोन करताय? सगळेजण ट्रेक कंप्लीट करतोय. मागचा अर्धाच गेला होता. हे बघा, खाली कोकण कडा दिसतोय आपल्याला पूर्ण. सांदनदरीच्या अगदी लास्ट टोकाला येण्याचं स्वप्न आज साकार झालेलं आहे. वरती वरती हे वरती असं सीन आहे. हा चला, उशीर होतो. किती वाजले? चला. जाऊन पटकन. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय अतिशय मोठी दगडाची शिळा इथे पडलेली आहे. आणि या प्रचंड अशा दगडाचं वजन या खालच्या 3 दगडांनी तोलून धरलेलं आहे. यावरून आपल्याला एकीचं बळ काय असतं हे कळत आहे. वेगळंच फिलिंग होत आहे ना? वेगळं. खालून Yes.
बघायला ना खालचा शेवटचा नजारा. काय हे बघा या कातळावरती उभा आहे आम्ही आणि खाली कोकणकडा दिसतोय समोर. उंचीचा फोबिया असतानाही मी आलो. वाव, जे बघायचं होतं ते आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे. अजून पण जाऊ शकतो. अजून जाऊ शकतो पण आता नको. उशीर झाला. हे बघा ही सांदन दरी पूर्ण कातळात जी आहे ती ही दरी. मोठमोठे दगड, मोठमोठे कातळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि शेवटला आल्यानंतर जे समाधान आपल्याला मिळतं ते वर्णन करण्यापेक्षाही अवर्णनीय असं आहे. बरोबर. अमेझिंग. सॅल्यूट फॉर द सांदन दरी. हो. तर मित्रांनो आम्ही सर्वांनी सांदनदरीच्या शेवटच्या पॉईंटचा अनुभव घेतलेला आहे. पॉईंटला पोहोचलेलो आहे आणि अशा पद्धतीने एक चांगली फिलिंग आम्हाला या ठिकाणी आलेली आहे. आणि आता या पॉईंटचा आम्ही निरोप घेतो आहे. तुम्हीसुद्धा अशा साहसी ॲडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी येऊ शकता. सगळेच जण येतात ज्यांना आवड येते. आणि या ठिकाणी ही मोहीम आम्ही फत्ते करून परतीच्या मागायला लागतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांदनदरी बाय बाय. मोहीम फत्ते झाली आणि टेक केअर आणि शेवटचा गुड नाईट. शेवटचा बाय. चलो, सांदनदरीची मोहीम आम्ही सर्वांनी यशस्वी फत्ते केलेली आहे. शेवटच्या टोकापर्यंत पण आम्ही गेलो. तिथले लास्ट पॉईंट पण बघितला. एकदम छान आनंद मिळाला तिथं जाऊन. आणि हा व्हिडिओ इथून सुरू केला होता आणि इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. बाय. सी यू. टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट.